नमस्कार मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी यांच्या जागतिक स्तरावर गाजलेल्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात तुमचे मनापासून स्वागत आहे। या प्रकरणाचे नाव आहे श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत। हे प्रकरण आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया शिकवते। कथेची सुरुवात होते साधारण 1956 मध्ये, जेव्हा रॉबर्ट अवघ्या 9 वर्षांचा होता। रॉबर्ट आणि त्याचा जिगरी मित्र माईक एका अशा शाळेत शिकत होते जिथे शहरातल्या अतिशय श्रीमंत घरची मुले येत असत। प्रत्येक विकेंडला ती श्रीमंत मुले त्यांच्या पालकांसोबत महागड्या गाड्यांमधून फिरत, नवीन खेळण्यांशी खेळत। पण रॉबर्ट आणि माईक हे मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना त्या श्रीमंत मुलांच्या ग्रुपमध्ये सामावून घेतले जात नव्हते। एक दिवस त्या श्रीमंत मुलांनी रॉबर्ट आणि माईकला त्यांच्या एका पार्टीत येण्यास नकार दिला, कारण ते गरीब होते। या अपमानामुळे 9 वर्षांचा रॉबर्ट खूप अस्वस्थ झाला। तो तडक आपल्या खऱ्या वडिलांकडे म्हणजेच पुअर डॅड कडे गेला। त्याचे वडील उच्च शिक्षित होते आणि सरकारी विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते। रॉबर्टने त्यांना थेट एक प्रश्न विचारला, बाबा, मला सांगा, मी श्रीमंत कसा होऊ शकतो? त्यांच्या वडिलांनी काही वेळ विचार केला, आपले वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि हसत म्हणाले, बेटा, जर तुला श्रीमंत व्हायचे असेल तर तुला तुमचे डोके वापरावे लागेल। तुला पैसे कमवण्याचे मार्ग शोधावे लागतील। वडिलांचा हा सल्ला 9 वर्षांच्या रॉबर्टने अगदी गंभीरपणे घेतला। त्याने आपला मित्र माईक गाठला आणि दोघे मिळून पैसे कमवण्याच्या आयडियावर काम करू लागले। त्यांनी आजूबाजूच्या घरातून वापरून संपलेल्या टूथपेस्टच्या शिसेच्या म्हणजेच लेडच्या रिकाम्या ट्यूब्स जमा करायला सुरुवात केली। एका शनिवारी रॉबर्टच्या पुअर डॅडने पाहिले की ही दोन्ही मुले घरामागे एक कारखाना चालवत आहेत। त्यांनी एक मोठी शेकोटी पेटवली होती। एका टोपात त्या टूथपेस्टच्या शिसेच्या ट्यूब वितळवल्या जात होत्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साच्यामध्ये ते वितळलेले द्रव्य ओतून हुबेहूब 5 सेंट्सची खोट्या नाणी बनवली जात होती। रॉबर्टचे वडील हे पाहून हसू लागले। त्यांनी मुलांना जवळ घेतले आणि समजावले, मुलांनो, तुमचा उत्साह खूप चांगला आहे, पण तुम्ही जे करत आहात ते बेकायदेशीर आहे। याला बनावट नोटा किंवा नाणी बनवणे म्हणतात। तुम्ही असे पैसे कमवू शकत नाही। तेव्हा मुले निराश झाली आणि त्यांनी विचारले, मग आम्ही श्रीमंत कसे होणार? यावर रॉबर्टच्या खऱ्या वडिलांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला। ते म्हणाले, माईक, तुझ्या वडिलांकडे खूप मोठे शिक्षण नाही, पण त्यांच्याकडे बिझनेसची चांगली समज आहे। ते अनेक लहान मोठे व्यवसाय उभे करत आहेत। तुम्ही दोघांनी माईकच्या वडिलांचा सल्ला घ्यायला हवा। आणि इथूनच सुरुवात होते रॉबर्टच्या रिच डॅडच्या प्रवासाची। माईकचे वडील, जे पुढे जाऊन रॉबर्टचे रिच डॅड बनले, त्यांनी मुलांची भेट घेतली। ते खूप जास्त बोलणारे व्यक्ती नव्हते। त्यांनी मुलांना थेट एक ऑफर दिली। ते म्हणाले, मी तुम्हाला पुस्तकी पद्धतीने शिकवणार नाही, मी तुम्हाला कामाच्या माध्यमातून शिकवेन। जर तुम्ही माझ्या हाताखाली काम करण्यास तयार असाल तरच मी तुम्हाला आर्थिक शिक्षण देईन। रिच डॅड यांनी त्यांना आपल्या एका किराणा दुकानात काम दिले। काम काय होते? दर शनिवारी 3 तास दुकानातील वस्तूंची धूळ झटकणे, मालाची मांडणी करणे आणि आवराआवर करणे। आणि या बदल्यात त्यांना मोबदला काय मिळणार होता? तासाला फक्त 10 सेंट्स। त्या काळातही 10 सेंट्स ही अतिशय क्षुल्लक, अगदी नगण्य रक्कम होती। रॉबर्टने आणि माईकने ही अट मान्य केली आणि काम सुरू केले। सलग 3 आठवडे त्यांनी ते कंटाळवाणे काम केले। दर शनिवारी 3 तास काम केल्यानंतर रॉबर्टच्या हातात फक्त 30 सेंट्स पडत होते। या पैशातून साधे कॉमिक बुक किंवा खेळणेही नीट विकत घेता येत नव्हते। रॉबर्टचा राग दिवसेंदिवस वाढत होता। त्याला वाटू लागले की माईकचे वडील त्याचे शोषण करत आहेत। तो विचार करू लागला, माझे वडील एवढे मोठे अधिकारी आहेत आणि मी इथे तासाला 10 सेंट्ससाठी मजूर सारखे काम करतोय। मी हे काम सोडून देईन। चौथ्या शनिवारी रॉबर्ट अगदी रागाने रिच डॅडच्या ऑफिसबाहेर जाऊन बसला। तो त्यांना जाब विचारणार होता। जेव्हा रिच डॅडने त्याला केबिनमध्ये बोलावले तेव्हा रॉबर्ट संतापाने ओरडला, तुम्ही मला फसवले। तुम्ही म्हणालात की तुम्ही मला श्रीमंत व्हायला शिकवाल, पण तुम्ही तर माझ्याकडून फक्त मजूर सारखे काम करून घेतले आणि बदल्यात काही सेंट्स दिले। तुम्ही मला एकही धडा शिकवला नाही। रिच डॅड शांतपणे हसले। त्यांनी आपल्या खुर्चीवर मागे झुकत म्हटले, बेटा रॉबर्ट,
मी तुला गेल्या 3 आठवड्यात सर्वात मोठा धडा शिकवला आहे, पण तुला तो समजला नाही. शाळा कॉलेजमध्ये शिक्षक फक्त व्याख्याने देऊन शिकवतात, पण आयुष्य तुला व्याख्याने देत नाही. आयुष्य तुला सतत धक्के मारते, तुला पुढे ढकलते. जेव्हा जेव्हा आयुष्य तुला धक्का देते, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आयुष्य तुला काहीतरी नवीन शिकवू पाहत आहे. बहुतांश लोक जेव्हा आयुष्याचा धक्का खातात तेव्हा ते हार मानतात. काही लोक आपल्या बॉसला, आपल्या नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देतात, तर काही मोजके लोक या धक्क्यातून शिकतात, स्वतःमध्ये बदल करतात आणि पुढे निघून जातात. तू आज इथे रागाने आलास कारण तुला वाटले की मी तुला कमी पैसे देतोय. हाच तर तुझा पहिला धडा आहे. रिच डॅड यांनी रॉबर्टला मानवी मानसिकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू समजावून सांगितला. ते म्हणाले, बहुतेक सामान्य लोक आयुष्यात एका दुष्टचक्रात अडकतात, ज्याला रॅट रेस म्हणजेच उंदरांची शर्यत म्हटले जाते. ही शर्यत मानवी स्वभावाच्या 2 मोठ्या भावनांवर चालते. पहिली भावना आहे भय आणि दुसरी भावना आहे लोभ किंवा हाव. सर्वप्रथम माणसाला भय वाटते. पैसे संपण्याचे भय, या समाजात राहून बिलं न भरता येण्याचे भय, नोकरी जाण्याचे भय. या भयामुळे माणूस सकाळी उठतो, अनिच्छेने का होईना पण नोकरीवर जातो आणि बॉसचा ओरडा खाऊनही काम करत राहतो. त्यानंतर महिन्याच्या शेवटी जेव्हा त्याच्या बँक खात्यात पगार जमा होतो, तेव्हा त्याची दुसरी भावना जागी होते, ती म्हणजे लोभ किंवा इच्छा. त्या पैशाचा मेसेज पाहताच माणसाला वाटते की आपण नवीन कपडे घ्यावेत, महागडा स्मार्टफोन घ्यावा, नवीन गाडी घ्यावी किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन खर्च करावा. या 2 भावनांमुळे माणसाचे एक चक्र तयार होते. उठणे, कामावर जाणे, पगार मिळणे, बिलांचा भरणा करणे, पैसा संपणे, पुन्हा भयापोटी उठणे आणि कामावर जाणे. रिच डॅड म्हणतात, जर अशा माणसाचा पगार उद्या दुप्पट किंवा तिप्पट झाला तरी त्याचे आयुष्य बदलत नाही, कारण पगार वाढला की त्याचा लोभ वाढतो आणि पर्यायाने त्याचे खर्च आणि कर्जेही वाढतात. तो याच रॅट रेसमध्ये आयुष्यभर धावत राहतो. रॉबर्टला हा मुद्दा हळूहळू समजायला लागला होता. तेव्हा रिच डॅडने त्याच्यासमोर दुसरी आणि अत्यंत कठीण अट ठेवली. ते म्हणाले, जर तुला खरोखर श्रीमंतांचा दृष्टिकोन शिकायचा असेल तर अब तुम्ही दोघे त्याच दुकानात पुन्हा काम कराल. पण यावेळी तुम्हाला 1 तासाचे 10 सेंट्सही मिळणार नाहीत. तुम्ही दोघे पूर्णपणे मोफत काम कराल. 9 वर्षांच्या मुलांसाठी हे खूप कठीण होते. एकही पैसा न घेता दर शनिवारी 3 तास मोफत काम करणे. पण रिच डॅडचा यामागे एक मोठा उद्देश होता. त्यांना मुलांच्या मनातील पैशाचा लोभ आणि पैशाचे भय काढून टाकायचे होते. जोपर्यंत तुमचे डोके फक्त महिन्याचा पगार मिळवण्याच्या विचारात अडकलेले असते, तोपर्यंत तुमची बुद्धी नवीन आणि स्वतंत्र मार्ग शोधूच शकत नाही. जेव्हा तुम्ही पैशाच्या आशेशिवाय काम करता, तेव्हा तुमचे डोळे आजूबाजूच्या अशा संधी पाहू शकतात, ज्या सामान्य माणसाला कधीच दिसत नाहीत. मुलांनी काही आठवडे मोफत काम केले. पैशाची अपेक्षा नसल्यामुळे अब त्यांचे लक्ष दुकानात चालणाऱ्या इतर गोष्टींकडे गेले. एक दिवस रॉबर्टच्या लक्षात आले की दुकानाचा मॅनेजर जुनी कॉमिक बुक्स म्हणजेच चित्रांची पुस्तके गोळा करत आहे. त्या पुस्तकांची कव्हर्स फाटलेली असायची. मॅनेजर ती पुस्तके फेकून देणार होता किंवा लायब्ररीच्या वितरकाला परत करणार होता. रॉबर्टने मॅनेजरला विचारले, आम्ही ही पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतो का? मॅनेजरने अट ठेवली की तुम्ही ही पुस्तके फक्त स्वतः वाचू शकता, ती कुठेही विकू शकत नाही. मुलांनी ती सर्व पुस्तके गोळा केली आणि माईकच्या घराच्या तळघरात म्हणजेच बेसमेंटमध्ये आणली. इथे त्यांच्या बुद्धीने एक अप्रतिम बिझनेस मॉडेल शोधून काढले. त्यांनी त्या तळघरात परिसरातील मुलांसाठी एक कॉमिक बुक लायब्ररी सुरू केली. त्यांनी प्रवेश फी ठेवली, फक्त 10 सेंट्स. कोणताही मुलगा 10 सेंट्स देऊन त्या लायब्ररीत येऊ शकत होता आणि 2 तास बसून हवी तितकी पुस्तके वाचू शकत होता. बाजारात एक कॉमिक बुक 10 सेंट्सला मिळायचे, पण इथे मुलांना त्याच किमतीत अनेक पुस्तके वाचायला मिळत होती. त्यांनी माईकच्या लहान बहिणीला आठवड्याला $1 देऊन तिथे मॅनेजर म्हणून कामावर ठेवले. याचा परिणाम असा झाला की रॉबर्ट आणि माईक अब दुकानात प्रत्यक्ष शारीरिक श्रम करत नव्हते, तरीही त्यांची लायब्ररी दर आठवड्याला $4.5 इतकी मोठी रक्कम कमावून देत होती. त्यांनी एका अशा मालमत्तेची निर्मिती केली होती
जी त्यांच्या गैरहजेरीतही त्यांच्यासाठी पैसे तयार करत होती. म्हणजेच त्यांचा पैसा किंवा त्यांनी तयार केलेली सिस्टीम आता त्यांच्यासाठी काम करत होती. तर मित्रांनो, रिच डॅडच्या या पहिल्या धड्याने रॉबर्ट कियोसाकी यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. श्रीमंत लोक कधीही पैशाच्या मागे पडत नाहीत, तर ते अशा सिस्टीम आणि मालमत्ता तयार करतात ज्यातून पैसा स्वतः त्यांच्याकडे चालत येतो. जर तुम्हालाही या रॅट रेसमधून बाहेर पडायचे असेल, तर नोकरी करून मिळणाऱ्या पगारावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची बुद्धी वापरा, मानवी भय आणि लोभावर ताबा मिळवा आणि अशा संधी या जगात शोधा ज्या तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करतील. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे हे दुसरे प्रकरण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की सांगा. पुढील प्रकरणात आपण शिकणार आहोत आर्थिक साक्षरतेचा दुसरा टप्पा. हे प्रकरण ऐकल्याबद्दल धन्यवाद.